खरा तरुण इथंच पाहिजे. संप्रदाय जर वाढवायचा असेल ना, आपला धर्म टिकवायचा असेल ना, तर तरुणांनी याच्यात सहकार्य करणं फार महत्वाचं आहे. पहलगामची न्यूज आली, धर्म विचारून गोळ्या घातल्या महाराज. धर्माला वाचवणं फार गरजेचं आहे. तरुणांचं याच्यामध्ये सहकार्य असणं फार मोठ्या गरजेचं आहे याच्यामध्ये. कारण काय, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तर धर्माचं पालन करायचं असेल ना महाराज, पहलगाम सारख्या ठिकाणी तुम्हाला तुमचा धर्म विचारला जातो. काश्मीर सारख्या ठिकाणी धर्म विचारून तुम्हाला गोळ्या घातल्या जातात. किती दुर्भाग्य आहे महाराज. भारतासारख्या ठिकाणी हिरवे झेंडे फिरलेले दिसतात आपल्याला. दुर्भाग्य आहे. त्याच्यासाठी आपल्याला पुढे यायला लागेल. अगर हमको जिंदा रहना है तो शस्त्र उठाना पड़ेगा. अगर जिंदा रहना है तो शस्त्र उठाना पड़ेगा और धर्म बढ़ाना है तो शास्त्र उठाना पड़ेगा महाराज. संतांनी आपल्यासाठी खूप ठेवलंय, आपण सांगायला कमी पडतो ना. ज्ञानेश्वरी गाथासारखे ग्रंथ वाचले पाहिजे महाराज. हे तरुण पिढीने, मी एका कीर्तनात उभं राहायला गेलो, तिथल्या गावातल्या तरुणाला म्हटलं चला कीर्तनात उभं राहू नाही का. तो महाराज हे आपलं वय आहे का. अहो हे वय नाही तर कुठलं वय आहे. एक जण म्हणतो ज्ञानेश्वरी महाराज कुठल्या वयात वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचायला वय लागतं का. आणि तुम्हाला जर वाचायचीच आहे तर ती ज्या वयात लिहिली त्या वयात वाचायला चालू केली पाहिजे महाराज. वाचा ज्ञानेश्वरी